नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट पाहणार आहोत. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. एक्सटर्नल म्हणजे बाहेरून हार्टचं जे दिसणारं स्ट्रक्चर आहे ते पाहायचं आहे फक्त. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. हे तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे. आपलं जे हार्ट आहे ते किती कप्प्यांना बनलेलं असतं? 4 चेंबर्ड. त्यासाठी इकडं वाटल्यास ही इंटरनल स्ट्रक्चरची डायग्राम बघा, त्याच्यावरून सुद्धा कळतं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे काय आहेत? एकूण 4 चेंबर आहेत. म्हणजेच इन ह्युमन हार्ट 4 चेंबर्स आर प्रेझेंट. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे फर्स्ट पॉईंट काय? द ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. सेकंड पॉईंट, 2 सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड atria or auricles and 2 inferior chambers are called ventricles. मग त्यामध्ये 2 सुपेरियर वरच्या बाजूचे जे असतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात, ह्या डायग्राम मध्येच क्लिअर मध्ये बघूया. 2 सुपेरियर वरच्या बाजूचे हे जे 2 दिसतात त्यांना काय म्हणायचं? 2 सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲट्रिया ऑर ऑरिकल्स. हे जे 2 दिसत आहेत ते ॲट्रिया किंवा ऑरिकल्स. अँड 2 इन्फेरियर चेंबर्स, हा एक आणि हा एक, हे 2 जे चेंबर्स आहेत हे इन्फेरियर चेंबर्स आर कॉल्ड व्हेंट्रिकल्स. आणि यांना काय म्हणायचं? व्हेंट्रिकल्स. मीन्स सुपेरियर चेंबर्स 2 राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रिया. इन्फेरियर चेंबर्स 2 राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. समजलं? म्हणजे जरी आपण आत्ता दाखवत असलो इंटरनल स्ट्रक्चरची डायग्राम तरी त्याच्यावरून समजतं आणि मोठ्या म्हणून दाखवतोय. म्हणजे सेकंड पॉईंट काय? 2 सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲट्रिया ऑर ऑरिकल्स अँड 2 इन्फेरियर चेंबर्स आर कॉल्ड व्हेंट्रिकल्स. नेक्स्ट पॉईंट, थर्ड, externally atria are separated from ventricles by a transverse groove called coronary sulcus or atrioventricular groove. अगोदर हा पॉइंट समजावून घेऊ आणि नंतर डायग्राम पाहू. एक्सटर्नली बाहेरून काय झालेलं आहे? ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स सेपरेटेड फ्रॉम इच अदर. एकमेकापासून बाहेरून बघितलं तरी त्या काय झालेल्या असतात? सेपरेट. बाय अ ट्रान्सवर्स ग्रूव, आडवे त्यांना एक काय असते? ग्रो असते, खाच असते. कॉल्ड, त्या खाचेलाच काय म्हणतात? कोरोनरी सल्कस ऑर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव. 2 नावानं जरी कोणत्या विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये काय? इन बिटवीन ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स डॉट डॉट ग्रूव इज प्रेझेंट किंवा ट्रान्सवर्स ग्रूव इज प्रेझेंट कॉल्ड डॉट डॉट डॉट. मग हा त्यामध्ये पर्याय कोणताही असू शकतो MCQला. परत सांगतो काय? इन बिटवीन ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स ट्रान्सवर्स ग्रूव इज प्रेझेंट कॉल्ड डॉट डॉट डॉट. मग कोरोनरी सल्कस नाव असेल किंवा ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव नाव असेल. मग आता डायग्रामवरून पॉईंट डायग्राम पाहता त्यामध्ये त्या पॉईंटमध्ये म्हणजेच इन बिटवीन ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स, ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स groove is present, transverse groove is present called coronary sulcus. तिलाच इथं नाव दिलेलं आहे बघा, बघा नाव व्यवस्थित. कोरोनरी सल्कस हे नाव आहे. कशाच्या मध्ये? ट्रान्सवर्स ग्रो आहे तर इन बिटवीन ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स, बरोबर. ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये जी खाच असते बाहेरून एक्सटर्नली, कॉल्ड कोरोनरी सल्कस. नेक्स्ट, फोर्थ पॉइंट, 2 ventricles are externally separated from each other by 2 grooves. The anterior and posterior interventricular sulci. मग त्यामध्ये परत 2 ventricles, 2 जे ventricles असतात ते परत एक्सटर्नली सेपरेट झालेले असतात बाहेरून सुद्धा. मग त्यामध्ये फ्रॉम इच अदर, एकमेकापासून, बाय 2 grooves, तिथं 2 grooves असतात. अँटेरियर साईडला अँटेरियर इंटरव्हेंट्रिक्युलर साल्स आहे आणि पोस्टेरियर साईडला पोस्टेरियर इंटरव्हेंट्रिक्युलर साल्स आहे. अशा त्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये ग्रो असतात. कोणा म्हणजे? 2 व्हेंट्रिकल्स, म्हणजे 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये. एक्सटर्नली आत्ता काय सांगितलेलं आहे?
externally two ventricles are separated from each other. In between two ventricles groove present called sulci. इथं बरोबर दोघांच्या मध्ये हे राईट वेंट्रिकल आहे, हे पलीकडचं लेफ्ट वेंट्रिकल आहे. राईट आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या बरोबर मध्यावर एक काय असतं, ट्रान्सवर्स ग्रो असते, तिलाच काय म्हणतात, साल्साय. आणि ती दोन्ही बाजूला दिसते, अँटेरियर साईडला सुद्धा आणि पोस्टेरियर सरफेसला, आणि त्यांची नावं त्या त्या पद्धतीने आहेत, अँटेरियर साल्साय, पोस्टेरियर साल्साय. या पॉईंट म्हणजेच या पॉईंटमध्ये फोर्थमध्ये काय सांगितलेलं आहे, टू वेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड. परत ते दोन वेंट्रिकल्स सेपरेट झालेले आहेत एक्सटर्नली, बाह्य बाजूने, फ्रॉम इच अदर, एकमेकापासून, बाय टू ग्रूव्स. मग टू ग्रूव्स प्रेझेंट, द अँटेरियर अँड पोस्टेरियर ग्रूव्स. अँटेरियर interventricular sulci present at anterior surface and posterior interventricular sulci present at posterior surface. Next point, number 5th, coronary arteries and coronary veins runs through these sulci. मग आता जे सांगितलेले sulci आहे, anterior sulci आणि posterior sulci, यांच्यामधून काय रन होत असतात, कोरोनरी आर्टेरीज आणि कोरोनरी व्हेन्स. म्हणजे फिफ्थ पॉइंट, कोरोनरी आर्टेरीज अँड कोरोनरी व्हेन्स रन्स थ्रू दीज साल्साय. आणि नेक्स्ट पॉइंट आता, पल्मोनरी ट्रंक अरायझिंग फ्रॉम राईट व्हेंट्रिकल अँड aorta फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल अँड दीज आर प्रेझेंट ऑन अँटेरियर सरफेस ऑफ हार्ट. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे डायग्राममध्ये, म्हणजेच या पॉईंटमध्ये तर डायग्रामनुसार पल्मोनरी ट्रंक हा कुठं अराईज झालेला असतो, तर राईट वेंट्रिकलवर. आणि नंतर दुसरं ॲओर्टा फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल, आणि ॲओर्टा जो अराईज झालेला असतो तो कुठं अराईज झालेला असतो, तर लेफ्ट वेंट्रिकलवर अराईज झालेला असतो. मग त्यामध्ये दोन, एक पल्मोनरी ट्रंक आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, तर ॲओर्टा. हे आपल्या साईडला, म्हणजेच पल्मोनरी ट्रंक अराईज फ्रॉम राईट वेंट्रिकल अँड ॲओर्टा अराईज फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. दीज आर प्रेझेंट ऑन अँटेरियर सरफेस ऑफ हार्ट. यासाठी डायग्राम पहा, इथं नावं दाखवलेली आहेत बघा. हा ॲओर्टा, म्हणजेच त्यामध्ये रेड कलरमध्ये आहे तो ॲओर्टा. अराईज फ्रॉम, कुठं अराईज झालेला आहे म्हणून सांगितले, लेफ्ट व्हेंट्रिकल. लक्षात ठेवा, हा जो ॲओर्टा अराईज झालेला असतो तो ह्या लेफ्ट वेंट्रिकलला अराईज झालेला आहे. लक्षात ठेवा, ही लेफ्ट साईड. मग त्यामध्ये लेफ्ट वेंट्रिकलला काय अराईज झालेला आहे, तर ॲओर्टा. नेक्स्ट पल्मोनरी ट्रंक अरायझिंग फ्रॉम राईट वेंट्रिकल, आणि इकडं जी राईट वेंट्रिकल आहे ह्याच्यावर काय अराईज झालेलं असतं, तर पल्मोनरी ट्रंक. हे जे दिसतंय ते पल्मोनरी ट्रंक कशावर अराईज झालेलं आहे, तर राईट व्हेंट्रिकलवर. हे डायग्रामवरून, म्हणजे 6 पॉईंट, पल्मोनरी ट्रंक अरायझिंग फ्रॉम राईट व्हेंट्रिकल अँड aorta फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल अँड दीज आर प्रेझेंट ऑन अँटेरियर सरफेस ऑफ हार्ट. समजलं. आता नेक्स्ट पॉईंट 7th, the pulmonary trunk bifurcates into right and left pulmonary arteries. मग पल्मोनरी ट्रंक कुठं अराईज झालेला आहे म्हणून सांगितलंय, तर पल्मोनरी ट्रंक अराईज फ्रॉम राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलवर अराईज झालेला असतो, तो बायफर्केट होतो. बायफर्केट, दोन फाटे फुटतात, राईट अँड लेफ्ट. दोन फाटे म्हणजेच राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टेरीज. मग इथं डायग्राममध्ये पहा, इकडं राईट पल्मोनरी आर्टेरी यामध्ये, आणि इकडच्या बाजूला आहे ती लेफ्ट पल्मोनरी आर्टेरी. दोन नावं व्यवस्थित बघा अगदी बारकाईनं. राईट पल्मोनरी आर्टेरी ब्ल्यू कलरमध्ये, इकडं ब्ल्यू कलरमध्ये लेफ्ट पल्मोनरी आर्टेरी. म्हणजेच हे काय झालेलं आहे, तर बायफर्केशन झालेलं आहे. कुणाचं, पल्मोनरी ट्रंकचं. म्हणजे 7th पॉईंटमध्ये आपण काय सांगितलं होतं, द पल्मोनरी ट्रंक बायफर्केट्स इंटू राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टेरीज. राईट पल्मोनरी आर्टेरी ब्ल्यू कलरमध्ये, लेफ्ट पल्मोनरी आर्टेरी ब्ल्यू कलरमध्ये. आता नेक्स्ट पॉईंट 8th,
aorta, that is systemic aorta, is divisible into three regions such as ascending aorta, systemic arch or aortic arch and descending aorta. मग आता aorta त्यासाठी डायग्राम मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर हा दिसतो रेड कलर मध्ये तो aorta, म्हणजेच हा सिस्टेमिक aorta आहे. डिव्हिजिबल 3 त्यामध्ये रिजन मध्ये डिवाइड झालेला असतो. असेंडिंग aorta जो वर चढत्या क्रमाने असतो तो असेंडिंग aorta. नंतर सिस्टेमिक आर्च और aorta जो आडवा दिसतोय तो सिस्टेमिक आर्च और aorta अँड डिसेंडिंग aorta जो खाली खाली टर्न मारलेला आहे तो डिसेंडिंग aorta. म्हणजेच पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, aorta that is systemic aorta is divisible into 3 regions such as ascending aorta, systemic arch or aortic arch and descending aorta. Number 9, the ligamentum arteriosum joins pulmonary trunk and aortic arch. It is the remnant of an embryonic duct called ductus arteriosus. मग यासाठी आता हे नाव बघा, लिगामेंटम आर्टेरिओसम, इथं नाव दिसतंय बघा, लिगामेंटम आर्टेरिओसम. हे जॉईन कशाला झालेलं आहे म्हणून सांगितलंय, तर पल्मोनरी ट्रंक अँड अॉर्टिक आर्च. मग पल्मोनरी ट्रंक आणि अॉर्टिक आर्च ह्याच्यावर दोघांच्या मध्ये जॉईन काय झालेलं असतं, तर लिगामेंटम आर्टेरिओसम. इट इज द रेमनंट ऑफ एन एम्ब्रॉनिक डक्ट, आणि हा एम्ब्रॉनिक डक्टचा रेमनंट आहे, थोडक्यात अगदी विकास न झालेला अवयव आहे. कॉल्ड डक्टस आर्टेरिओसस, त्यालाच काय म्हणतात, डक्टस आर्टेरिओसस. म्हणजे 9 पॉइंट, द लिगामेंटम आर्टेरिओसम joins pulmonary trunk and aortic arch. It is the remnant of an embryonic duct called ductus arteriosus. Next point, number 10. The aortic arch or aorta gives out 3 arteries such as brachiocephalic or innominate artery, left common carotid and left subclavian. म्हणजेच आता त्यामध्ये म्हणजे अॉर्टिक आर्च और अॉर्टा, इकडं वरची डायग्राम पहा अगदी, किंवा इथं खालच्या डायग्राम मध्ये पण व्यवस्थित दिसतंय. काय सांगितलंय, अॉर्टिक आर्च और अॉर्टा गिव्ज आउट 3 आर्टरीज, 3 आर्टरीज देतं. त्यामध्ये लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी, नंतर त्याच्या शेजारी असते ती कोणती असते, लेफ्ट कॉमन कॅरोटिड मधली, आणि नंतर तिसरी जी असते तिला ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी असं म्हणायचं. म्हणजे लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी, मधली आहे ती लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि दुसरी ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी. नंबर 11, द राईट ॲट्रियम रिसिव्ज सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कॅवा अलॉंग इट्स डॉर्सल सरफेस. मग राईट ॲट्रियम त्यासाठी बघायचं आहे. ॲट्रियम रिसिव्ज सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कॅवा. मग सुपेरियर व्हेना कॅवा इथं नाव आहे बघा, सुपेरियर वेना कॅवा, आणि दुसरं काय, इन्फेरियर वेना कॅवा. हे कुठं आहेत, तर राईट ॲट्रियम मध्ये रिसिव्ह केलेले असतात. नंबर 11 मध्ये आपण काय पाहिलं, द राईट ॲट्रियम रिसिव्ज सुपेरियर अँड इन्फेरियर वेना कॅवा अलॉंग इट्स डॉर्सल सरफेस, हे बघितलेलं आहे आता. आणि लास्ट पॉइंट 12, पल्मोनरी व्हेन्स ओपन्स इनटू लेफ्ट ॲट्रियम अलॉंग द डॉर्सल सरफेस ऑफ हार्ट. आणि पल्मोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या ओपन कुठं झालेल्या असतात, तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये व्हेन्स. मग यामध्ये पल्मोनरी व्हेन लेफ्ट आणि राईट पल्मोनरी व्हेन कुठं त्यामध्ये ओपन झालेले आहेत, तर ॲट्रियम मध्ये. मग कोणत्या ॲट्रियम मध्ये, तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये. म्हणजे 12 पॉइंट, पल्मोनरी व्हेन्स ओपन्स इनटू, कुठं ओपन झालेले आहेत, तर लेफ्ट ॲट्रियम. मग लेफ्ट ॲट्रियम जी लेफ्ट साईडची असते ती लेफ्ट ॲट्रियम या बाजूला, इथं ही डायग्राम पहा, लेफ्ट इकडची बाजू लेफ्ट ॲट्रियम मध्ये काय ओपन झालेलं असतं, तर पल्मोनरी व्हेन्स ओपन झालेले असतात. धन्यवाद.